राजीनामा नोकरीमध्ये एक महत्त्वाचा टप्पा म्हणून राजीनाम्याकडे नक्कीच बघितलं जातं. परंतु हा राजीनामा शक्यतो आपण स्वेच्छेने देतो अशा प्रकारच्या घटना आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो. परंतु आता एक विचित्र अशी घटना घडलेली आहे, ज्यामुळे राजीनामा कशा पद्धतीने होऊ शकतो हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि याला कोर्टाचा आधार देखील आहे. त्यामुळे ही बातमी प्रत्येक नोकरदार माणसासाठी, प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी महत्त्वाची असल्याने आत्ताच या चॅनलला आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूब शॉर्ट्सवर बघत असाल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपल्याला संपूर्ण व्हिडिओकडे यायचे आहे. तर बघूया बातमी नेमकी काय आहे. दीर्घकाळ गैरहजर राहणे म्हणजेच राजीनामा देणे होय, अशा प्रकारचा एक न्यायनिवाडा या ठिकाणी एका कोर्टामध्ये झाला आहे. संपूर्ण बातमी काय आहे ते आता आपण बघूया. कर्मचारी कोणत्याही वैध कारणाशिवाय दीर्घकाळ कामावर गैरहजर राहत असेल तर या कृतीचा अर्थ कर्मचाऱ्याने स्वतःहून नोकरीचा राजीनामा दिला असा होतो, हे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज टेक्निकल अँड एज्युकेशन सोसायटीच्या प्रकरणामध्ये स्पष्ट केले आहे. प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी हा निर्णय दिला आहे. सोसायटीच्या काही कर्मचाऱ्यांनी ऑगस्ट 1993 मध्ये संप जाहीर केला होता आणि औद्योगिक न्यायालयाने त्या संपाला स्थगिती देऊन कर्मचाऱ्यांना संपापासून दूर राहण्याचे निर्देश दिले होते. असे असताना कर्मचारी कामावर परत गेले नाही. त्यामुळे संस्थाने त्यांना विविध तारखांना पत्रे पाठवून कामावर परत येण्याची विनंती केली होती. त्याचाही काहीच फायदा झाला नाही. त्यानंतर संस्थेने कर्मचारी कामावर परतले नाही तर त्यांनी स्वतःला स्वेच्छेने सेवामुक्त करून घेतल्याचे समजले जाईल असा इशारा देखील दिला होता. तेव्हा देखील कर्मचाऱ्यांनी कामावर जाणे टाळले. परिणामी 1 जून 1994 पासून 12 कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्यात आले व उच्च न्यायालयाने ही संस्थेची ही कारवाई योग्य ठरवली आहे. बघा, आपल्या आजूबाजूला विविध न्यायनिवाडे होत असतात, परंतु हा न्यायनिवाडा नक्कीच आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कोर्टाने यामध्ये हस्तक्षेप करून कंपनीची जी बाजू आहे ती योग्य पकडलेली आहे. त्याचप्रमाणे शिक्षण संस्थेच्या कारवाईला कर्मचाऱ्यांनी कामगार न्यायालयात आव्हान दिले होते. त्या न्यायालयाने 3 डिसेंबर 2010 रोजी संस्थेची कारवाई अवैध ठरवून रद्द केली. हा निर्णय औद्योगिक न्यायालयानेही कायम ठेवला. त्यामुळे शिक्षण संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ती याचिका मंजूर करून दोन्ही कनिष्ठ न्यायालयाचे निर्णय हे रद्द केले होते. बघा, घटना अशी घडली, लोकल न्यायालयातर्फे निर्णय हा कर्मचाऱ्यांच्या बाजूने देण्यात आला, परंतु उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करत असताना यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली असा त्याचा अर्थ काढणे योग्य ठरल्याचे उच्च न्यायालयामार्फत करण्यात आले. त्यामुळे खालच्या न्यायालयाचे दोन्ही निर्णय रद्द करण्यात आले. हे तर कर्मचाऱ्यांचे गैरवर्तन आहे अशी देखील टिप्पणी याद्वारे करण्यात आली. ही शिक्षण संस्था दिव्यांग मुलांची शाळा संचलित करीत असून संबंधित कर्मचाऱ्याच्या गैरहजेरीमुळे त्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागले व शाळा चालवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागली. कर्मचारी कोणत्याही वैध कारणाशिवाय कामावर दीर्घकाळ अनुपस्थित राहिले त्यांची ही कृती गैरवर्तन आहे असेही मत उच्च न्यायालयाने मांडले आहे. त्याचमुळे आता हा निर्णय देखील आपल्यासमोर आहे की जर एखादा कर्मचारी दीर्घकाळ विनाकारण, विना परवानगी गैरहजर राहत असेल तर त्याने तो राजीनामा दिला आहे असे कन्सिडर करण्यात येईल. म्हणूनच ही बातमी आता सर्वांसाठी महत्त्वाची ठरते आहे. प्रत्येकाने आवर्जून हा व्हिडिओ संपूर्ण बघितलेला आहे, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लिस्टमध्ये जाऊन नक्कीच तुम्हाला काही ना काही व्हिडिओ तुमच्या मदतीचे नक्कीच सापडतील. धन्यवाद.